चालवा गोळी, चालवा गोळी, नाहीतर आम्हीच स्वतःलाच गोळी घालून घेऊ. काय चाललंय तुमचं वागणं? हा काय प्रकार आहे? आता आम्हाला कायमची झोप हवी. आम्हीच केलेल्या पापांचं ओझं आता आम्हाला नाही सहन होत. त्यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे. चालवा गोळी, गोळी चालवा. असं काय बोलताय तुम्ही? काय घडलंय ते तुम्ही आम्हाला नाही सांगणार? प्रियदर्शनी, ज्या प्रसंगाला तोंड द्यायला आम्ही घाबरत आहोत, असे प्रसंग समोर आल्यावरच माणसाला आपल्या जवळच्या नात्याची आठवण होते. म्हणूनच तुमच्याकडे आलो होतो आम्ही. आमचं मरण. प्लीज असं बोलू नका तुम्ही. काय घडलंय? आमची शपथ आहे तुम्हाला. शपथ? एवढा हक्क तुम्ही दाखवला त्याचं आम्हाला बरं वाटलं. आम्हाला फक्त वचन द्या, या प्रसंगातून तुम्ही आम्हाला वाचवाल. आमच्याच्याने शक्य असेल. तुम्हालाच हे शक्य आहे आणि म्हणूनच आम्ही वचन मागतो आहोत. ठीक आहे, आम्ही तयार आहोत. बाहेर मणी ठाकूरच्या पत्नी आल्यात. सुशीला, ती कशाला आली आहे? मणी ठाकूरचा खून आमच्या हातून राजकीय फायद्यासाठी झालाय असं तिला कुणीतरी सांगितलं. तेव्हा बाहेर येऊन तुम्ही तिची आमच्याकरता समजूत घालावी, एवढीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्हाला खोटं बोलायला आवडत नाही आम्हाला माहिती आहे प्रियदर्शनी, आणि आम्ही जे सांगतो ते तुमच्या मनाविरुद्ध आहे हे आम्हाला कळतंय. पण जर तुम्ही तसं केलं नाही तर आमची फार मोठी बदनामी होईल. आमची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल. कदाचित तुरुंगातही जावं लागेल. आणि राजे शिर्केंची अशी बदनामी फक्त एका मार्गाने आम्ही टाळू शकतो. तो मार्ग म्हणजे मरण. आता तुम्हीच ठरवा, आम्हाला जिवंत पाहायचंय का त्या मणी ठाकूरच्या पत्नीप्रमाणे विधवा म्हणून जगायचंय? प्रियदर्शनी, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. या लाचार रणवीरनं लोकांची मतं मिळावीत म्हणून खेळलेला एक कुटील डाव आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या देवयानीला त्याने मोहरा बनवलाय. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी हे होऊ देणार नाही. देवी सर जे काही वागले ते अगदी बरोबर होतं. त्यांचं वागणं अजिबात चुकलेलं नाहीये. फैनी, तुझ्या नजरेला नजर भिडवण्याचं धाडस नाही ना आमच्या, म्हणून खरं तर फोन केला आम्ही तुला. मोठ्या तोंडानं बोललो होतो ना आम्ही. विक्रम भाऊजींना त्यांची चूक कळली आहे, त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. भ्रमच होता आमचा तो. रागाच्या भरात रणवीर राजेंनी आम्हाला सत्य काय ते सांगितलंय देवयानी. पुन्हा ते तुझा राजकीय बळीच करणार होते. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ते पुन्हा तुझा वापर करून घेत होते देवयानी. तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू सही सलामत वाचलीस या सगळ्यात. मी आज दादूंच्या मनाविरुद्ध विक्रमशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. फक्त दादूच नाही, सगळं घरच या लग्नाच्या विरोधात आहे. त्याचबरोबर
रणवीर राजांना काय वाटेल याचा विचार न करता नील भैयांना वाचवण्यासाठी धडपडते. हे करत असताना माझं काही चुकतंय का? खरं तर काय चूक आणि काय बरोबर हे मी ठरवण्यापेक्षा विक्रम लंडनहून आल्यावर तो काय निर्णय घेतो ते महत्त्वाचं. उद्या जर त्यानेच या लग्नाला नकार दिला तर काहीच सुचत नाहीये. विक्रमने मला जे वाटतं ते समजून घ्यावं अशी प्रार्थना करण्याशिवाय माझ्या हातात दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही. विक्रम, प्लीज मला समजून घे. एक्सक्यूज मी. येस, हे डी व्ही देशमुखांचंच घर ना? हो. आपण कोण? मी मकरंद देशमुख, त्यांचा मुलगा. नमस्कार. नमस्कार. मी साने, चैतन्य प्रकाशनचा मालक. हो. मला डी व्ही सरांना भेटायचं होतं. बाबा घरी नाही आहेत पण. हरकत नाही. देवयानी देशमुख आहेत? नाही, देवयानी घरी नाही आहे. तुमचं काय काम आहे मला सांगता का? मी सांगतो बाबा आल्यावर. चालेल. या ना, आपण आतमध्ये बसून बोलू. या, बसा. बोला ना. आमची प्रकाशन संस्था नेहमीच ज्वलंत विषयाच्या शोधात असते. आतापर्यंतची आमची पुस्तकं पाहिलीत की तुमच्या इथे लक्षात येईल. बाबांकडे तुमचं काय काम होतं? आम्ही एका नवीन प्रोजेक्ट संबंधी विचार करत आहोत. विषय आहे राजे शिर्के. राजे शिर्के? विषय ऐकून तुम्ही दचकलात ना? कल्पना करा, हे पुस्तक छापून जेव्हा बाजारात येईल तेव्हा लोकांची काय रिॲक्शन असेल विचार करा. फक्त डेव्ही सरांनीच त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळेच त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर येऊ शकला. पण एवढंच पुरेसं नाही. तुमचा आणि राजेश शिर्केंचा वाद हा पुस्तक रूपाने छापून आलाच पाहिजे. त्यामुळे डी.व्ही. सरांना हे पुस्तक त्यांनी आतापर्यंत लिहिलेल्या पुस्तकापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवून देईल आणि राजेश शिर्केंचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. हा चेक, सायनिंग अमाऊंट. आय एम सॉरी, मी हा चेक नाही घेऊ शकत. का? तुम्हाला ही सायनिंग अमाऊंट कमी वाटते का? हरकत नाही, वाढवून देऊ. कारण तुमचा हा प्रस्ताव बाबा कधीच मान्य करणार नाहीत. हे बघा, राजेश शिर्केंबरोबर बाबांचा असलेला वाद यामागचा उद्देश खूप वेगळा होता आणि हे पुस्तक प्रकाशित करण्यामागचा तुमचा उद्देश खूप वेगळा आहे. त्यामुळे बाबा हा प्रस्ताव कधीच मान्य करणार नाहीत. असं तुम्ही म्हणताय, पण मला खात्री आहे एकदा का त्यांनी हा चेक पाहिला ना तर ते हा प्रस्ताव नाकारणार नाही. हे बघा, मला असं वाटतं की तुम्ही तुमचा वेळ फुकट वाया घालवताय. हरकत नाही, मी डी.व्ही. सर येईपर्यंत त्यांची वाट पाहायला तयार आहे. कशी आहे सुशीला? वहिनी, तुम्हाला खात्री आहे ना मणी ठाकूरना आम्हीच मारलं? तुम्हाला विधवा करण्यामागे आमचाच हात होता? ठीक आहे बंधू, चालवा गोळी, चालवा, मारा आम्हाला. अहो घ्या ना. आज जे दुःख तुमच्या वाट्याला आलंय ते उद्या प्रियदर्शनीच्या वाट्याला येईल. आणखी काय होणार?
प्रियदर्शनी सांगाया ना, मणी ठाकूरांच्या खुनानंतर आमची काय अवस्था झाली होती. तुम्ही सांगितल्यावर तरी यांचा विश्वास बसेल. किती दिवस आम्ही अन्न पाण्याचा त्याग केला होता. अहो यांना सांगा, मणी ठाकूरांचं या घरात काय स्थान होतं. नाही तर एक काम करा, तुम्हीच मारा आम्हाला, म्हणजे यांचा विश्वास बसेल. घ्या. सुशीला वहिनी, घर तुमचंच आहे. कधीही काही मदत लागली तरी या. बहिणी, आम्ही मणी ठाकूरना मारलं हे तुम्हाला कोणी सांगितलं हे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. सयाजीराव धुमाळ यांनी सांगितलं. सयाजीराव धुमाळ यांनी सांगितलं. त्यांचा धाकटा भाऊ विक्रमादित्य राजे शिर्के परदेशातून आल्यापासून त्यांचे काय धंदे चालले आहेत हे जाणून घेण्याची लोकांमध्ये फार उत्सुकता आहे. शाळेच्या प्रकरणापासून तुम्ही राजे शिर्केंना जवळून ओळखायला लागलात. इथपासून सुरू झालेला तुमचा वाद आणि तुमची मैत्री, त्यानंतर तुमचा विक्रमादित्याबरोबर लग्न ठरणं आणि मोडणं, इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला पुस्तक रूपाने लिहून काढायचा आहे.
यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. त्यासाठी हा चेक. हा चेक सायनिंग अमाऊंट समजा हवं तर. आणि यानंतर पुस्तक लिहिण्याचे तुम्ही किती पैसे घ्याल ते तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही सांगितलेली रक्कम तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे बघा, हा आमचा खाजगी प्रश्न आहे. हो, म्हणूनच आम्ही ते पुस्तक रूपाने लोकांसमोर आणायचं ठरवलंय. आजकाल लोकांना तत्त्वज्ञानापेक्षा खाजगी वाचायला जास्त आवडतं. अहो, हातोहात आवृत्त्या संपतात. म्हणून हा चेक ठेवून घ्या आणि ताबडतोब लिहायला सुरुवात करा. विक्रमादित्य आणि तुमच्यामध्ये जे काही घडलं ते तुम्ही जेवढ्या मोकळेपणाने मांडणार तेवढी तुम्हाला मिळणारी रक्कम वाढत जाईल. पण लिखाण अगदी खरं खरं असायला हवं. तुम्ही आणि विक्रमादित्य एकत्र येण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात किती मुली होत्या, त्यांचे कुणाकुणाचे संबंध होते, आणि हो, तुम्ही सुद्धा एक रात्र त्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये. साहेब, तुम्ही येऊ शकता. हे असल्या फालतू गोष्टी बोलण्यासाठी पुन्हा या घरात पाऊल टाकायचं नाही. निघा आता. तुम्ही राजेशिर्केंना घाबरता? तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची. केवळ माझ्याच नाही, जनतेच्याही भावना तुम्ही समजून घ्यावं असं मला वाटतं. गेट लॉस्ट. ठीक आहे. तुमचा राग शांत झाल्यावर तुमचा जर विचार बदलला तर मला जरूर फोन करा. बघितलंस काका, किती नालायक माणसं असतात. एखाद्यावर मरणाची वेळ आली तरी यांना त्यांच्या वेदनांमध्ये स्वतःचाच फायदा दिसतो. तू नको लक्ष देस. दोष त्यांचाही नाही आणि आपलाही नाही. एक सामान्य घरातली मुलगी राजघराण्यात जायची स्वप्न बघते. लोकांना याच्यात गंमतच वाटलं नाही. चालवा गोळी, चालवा गोळी, नाहीतर आम्ही स्वतःलाच गोळी घालून देऊ. तुम्हाला खोटं बोलायला आवडत नाही हे आम्हाला माहिती आहे प्रियदर्शनी, आणि आम्ही जे सांगतो ते तुमच्या मनाविरुद्ध आहे हे आम्हाला कळतंय. पण जर तुम्ही तसं केलं नाही तर आमची फार मोठी बदनामी, आणि राजे शिर्केंची अशी बदनामी फक्त एका मार्गाने आम्ही टाळू शकतो. तो मार्ग म्हणजे मरण. थँक्स प्रियदर्शनी, तुम्ही तुमचं कुंकू वाचवलं.